ग्रामदैवत सर्वांचे लाडके गणपती बाप्पा यांचं आज विसर्जन होते। लालबागच्या राजाचं विसर्जन होते। लालबागच्या राजाचं थोड्याच वेळात विसर्जन या ठिकाणी संपन्न होईल। मोठ्या संख्येने भाविकांची गर्दी आपल्याला पाहायला मिळते। जनसागर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय। हजारो सार्वजनिक गणेश मंडळांच्या गणपतीचं विसर्जन दरवर्षी मुंबईतील गिरगाव चौपाटीवर होत असतं आणि त्याच अनुषंगाने खरं तर गिरगाव चौपाटीवर विसर्जनाची तयारी केली जाते। घरगुती गणपतींच्या विसर्जनासाठी मुंबई महानगरपालिकेकडून कृत्रिम तलावांची देखील निर्मिती चौपाटीवर केली जाते। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी ही तयारी करण्यात आली होती। सोबतच मुंबई पोलिसांची देखील मोठी कुमक या ठिकाणी तैनात असते आणि या वेळी देखील पोलिसांचा तगडा बंदोबस्त या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। पोलिसांची करडी नजर संपूर्ण विसर्जन मिरवणुकीवर आहे। दुसरीकडे जर आपण पाहिला परदेशी पाहुणे आणि व्हीव्हीआयपींना देखील राज्य गणेशोत्सव बघता यावा यासाठी महापालिका आणि राज्य सरकारकडून मंडपांची उभारणी करण्यात आलेली आहे। चिंचपोकळीचा चिंतामणी देखील आपल्याला पाहायला मिळतो। दुसरीकडे पुण्यातील देखील विसर्जन मिरवणूक अजूनही सुरूच आहे। चिंतामणी, लालबागचा राजा आणि ही तिसरी दृश्य आपण पाहतोय गिरगावचा महाराजा। या ठिकाणी पुरी येथील प्रसिद्ध जगन्नाथ देवाच्या स्वरूपात गणपती बाप्पाची ही मूर्ती साकारण्यात आली आहे। तीनही दृश्य लोकशाही मराठीवर एक्सक्लुझिव्ह दृश्य लोकशाही मराठीच्या प्रेक्षकांसाठी। गणपती बाप्पाची विसर्जन मिरवणूक मुंबईमधील तसेच जगभरातील गणेश भक्तांसाठी एक मोठा आकर्षणाचा खरं तर विषय असतो। या मिरवणुकीत लाखो भाविक, सेलिब्रिटी आणि राजकीय नेते देखील सहभागी होतात। लालबागच्या राजाची ही थेट दृश्य आपण बघतोय। लालबागचा राजा 2025 विसर्जन सोहळा लोकशाही मराठीवर लोकशाही मराठीच्या प्रेक्षकांसाठी गिरगाव चौपाटीवरून लालबागचा राजा विसर्जन मिरवणूक थेट लोकशाही मराठीच्या प्रेक्षकांसाठी। दरवर्षी मिरवणुकीत लाखो भाविक गणपतीचं दर्शन घेण्यासाठी आणि मिरवणुकीत सहभागी होण्यासाठी जमा होतात। यावर्षी देखील लाखोंच्या संख्येत आपल्याला भक्तांचा हा जनसागर पाहायला मिळतोय। थोड्याच वेळात या ठिकाणी लालबागच्या राजाची महाआरती संपन्न होईल। अनंत अंबानी यांच्या हस्ते ही आरती केली जाईल आणि त्यानंतर आपल्या लाडक्या गणपती बाप्पाचं विसर्जन होणार आहे। लालबागच्या राजाची मिरवणूक अनेक दशकांपासून चालत आलेली महाराष्ट्राची एक परंपराच आहे। ते दृश्य आपण बघतोय चिंतामणीचा चिंचपोकळीचा चिंतामणीचा गणपती बाप्पा। दुसरीकडे लालबागच्या राजाची थेट दृश्य आपण बघतोय। गिरगाव चौपाटीवर आपला लाडका लालबागचा राजा गणपती बाप्पा दाखल झालेला आहे। तिसरी दृश्य बघतोय आपण पुण्यातून थेट लाईव्ह दृश्य आहे। पुण्यात देखील अजूनही विसर्जन मिरवणुका ह्या सुरूच आहेत। काल रात्री 12 नंतर डीजे बंद करण्यात आला होता, मात्र आज सकाळी 6 वाजल्यापासून पुन्हा एकदा डीजेला सुरुवात झालेली आहे। रात्री डीजे बंद झाल्यानंतर पुण्यातील अनेक मिरवणुका या रेंगाळल्या होत्या, मात्र सकाळपासून पुन्हा एकदा कार्यकर्त्यांचा उत्साह वाढलेला आहे डीजे सुरू झाल्यानंतर। आणि पुण्यातही लाखोंच्या संख्येनं भाविक रस्त्यावर उतरलेले आहेत गणपती बाप्पाच्या या विसर्जन मिरवणुकीत सहभागी होण्यासाठी। गर्दी सांभाळण्यासाठी खरं तर मुंबई महानगरपालिका आणि पोलिसांचा चोख बंदोबस्त आपल्याला पाहायला मिळतोय।
सीसीटीव्ही कॅमेरे आणि ड्रोनचा देखील वापर केला जातोय, ज्यामुळे या मिरवणुकीची एक वेगळीच चर्चा आहे। तिकडे पुण्यातही पुणे महानगरपालिका आणि पोलिसांच्या वतीने तगडा बंदोबस्त पाहायला मिळतो। अनेक राजकीय नेते आणि सेलिब्रिटी सुद्धा या मिरवणुकीचा भाग बनतात। मुंबईतील लालबागच्या राजाच्या या विसर्जन मिरवणुकीत स्वतः उद्योजक अनंत अंबानी देखील सहभागी झालेले आहेत आणि अनंत अंबानी यांच्या हस्ते गणपती बाप्पाची आरती केली जाईल आणि त्यानंतर गणपती बाप्पाचं दरवर्षीप्रमाणे याही वर्षी या आरतीनंतर विसर्जन होईल। पुण्यात अलका चौक, लक्ष्मी रोड भाविकांनी फुलले। मुंबईत पुण्यात विसर्जन मिरवणूक अजूनही सुरूच आहे। मुंबईत गिरगाव चौपाटीवर भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळते। लालबागचा राजा गिरगाव चौपाटीवर दाखल झालाय। थोड्याच वेळात लालबागच्या राजाचं विसर्जन होईल। शेवटची आरती करून लालबागच्या राजाचा विसर्जन सोहळा अरबी समुद्रात सुरू होईल। सकाळची भरतीची वेळ पाहून लालबागच्या राजाचं विसर्जन अरबी समुद्रात होणार आहे। लालबागच्या राजाची 22 तास मिरवणूक पूर्ण झाल्यानंतर लालबागचा राजा आता गिरगाव चौपाटीवर पोहोचलाय। नवीन अत्याधुनिक तराफ्याच्या मार्फत लालबागच्या राजाचं विसर्जन होणार आहे। यंदाचा तराफा हा मोठा आणि मोटराइज्ड आहे। समुद्राला भरती सुरू झाली आणि त्यामुळे पाण्याचा अंदाज घेऊन विसर्जन सोहळा पार पडेल। चिंचपोकळीचा चिंतामणी लॅमिंग्टन रोडवर दाखल झाल्या। थोड्याच वेळात गिरगाव चौपाटीवर चिंतामणीचं देखील विसर्जन होईल। पुण्यातील विसर्जन मिरवणुका देखील अजूनही सुरूच आहे। सकाळी 6 वाजल्यापासून पुन्हा एकदा डीजेला सुरुवात झाली आहे। रात्री 12 नंतर डीजे बंद केल्याने अनेक वेळ मिरवणुका रेंगाळल्या होत्या, मात्र आता पुन्हा सकाळपासून डीजेचा दणदणा सुरू झालाय। अजूनही शेकडो गणेश मंडळ कुंभेकर, लक्ष्मी रोड आणि केळकर रोडवर थांबून आहेत। पुण्यातील अलका चौकातून विसर्जन मिरवणुकीचा खरं तर आढावा देखील लोकशाही मराठीच्या वतीने घेतला जातो।